नमस्कार मित्रांनो, मोठी बातमी पेन्शनमध्ये 25% पर्यंत वाढ, मोफत मिळणार खास लाभ. तर चला घेऊया सविस्तर माहिती जाणून. त्याच अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला घेऊया सविस्तर माहिती जाणून. तर आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी वर्ष 2025 आनंदाची बातमी घेऊन येत आहे. नवीन वेतनानुसार निवृत्त वेतनात तब्बल 25% वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे लाखो पेन्शनधारकांचे मासिक उत्पन्न वाढले आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल. वाढलेल्या वेतनाबरोबरच आता निवृत्ती वेतनधारकांना वैद्यकीय सुविधा, प्रवास भत्ता आणि गृह भत्ता यांसारख्या लाभ मोफत मिळणार आहे. महागाईच्या वाढत्या प्रभावाला लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. या नवीन बदल 1 जानेवारी 2025 पासून लागू. तर आता पेन्शन वाढ आणि अतिरिक्त लाभ. केंद्रीय सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 25% पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. उदाहरणार्थ, ज्याची पेन्शन आधीच 20,000 होती त्यांना आता 25,000 पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. ही वाढ फक्त महागाई भत्त्यावरतीच मर्यादित राहणार आहे आणि मूलभूत पेन्शन रचनेतही समाविष्ट केली जाईल. सरकारने ही सुधारणा स्वयंचलित पुनरावृत्ती प्रणालीशी जोडण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे प्रत्येक वर्षी महागाई भत्त्यानुसार पेन्शन आपोआप वाढेल. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळेल. तर मित्रांनो, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोफत सुविधा. केंद्र सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अनेक लाभदायक सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या अंतर्गत सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणीची सोय उपलब्ध होईल. सरकारी रुग्णालयामध्ये त्यांना मोफत उपचारही मिळणार आहे. तसेच रेल्वे आणि विमान प्रवासात विशेष सवलती दिल्या जाणार आहे. तर निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुविधा अधिक सुलभ करण्यासाठी डिजिटल ID कार्डची सुविधा देखील दिली जाणार आहे. या डिजिटल कार्डद्वारे ते सर्व लाभ ऑनलाईन सहज घेऊ शकतात. तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.